हॅलो फ्रेंड्स, काल आपण ह्यूमन हार्टला सुरुवात केली. ह्यूमन हार्ट इज प्रेझेंट in the middle cavity of thoracic cavity between two lungs. That cavity is called mediastinum. आपण काल बघितलं. दोन फुफ्सांच्या बरोबर मध्यभागी हृदय असतं. कोनिकल इन शेप असल्यामुळे खालचा थोडा अपेक्सचा पार्ट टिल्टेड थोडंसं डाव्या साईडला गेलेलं असतं. हृदयाचं वजन बघितलं आपण. मेल मध्ये 300 ग्रॅम, फिमेल मध्ये 250 ग्रॅम. रेडिश ब्राउन इन कलर. 12 सेंटीमीटर लॉंग and 9 सेंटीमीटर ब्रॉड आहे आपलं हृदय. 12 सेंटीमीटर इन लेंथ and 9 सेंटीमीटर इन ब्रेथ. 12 सेंटीमीटर लांब आहे आणि 9 सेंटीमीटर रुंद आहे. असं आपल्या हृदयाची लांबी आहे. बेस ब्रॉडर आहे, अपेक्स नॅरो आहे. मग हृदयाचं आवरण आपण बघितलं. हृदयाची कवरिंग सॅक लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड पेरिकार्डियम. पेरिकार्डियम दोन भाग घेतले आपण, आउटर आणि इनर लेअर. आउटर लेअर इज कॉल्ड फायब्रस पेरिकार्डियम, इनर लेअर इज कॉल्ड सिरस पेरिकार्डियम. सिरस पेरिकार्डियम हा अतिशय सॉफ्ट आणि मॉइस्ट इन कंडिशन असतो. त्याचे पुन्हा दोन लेअर आपण बघितले. आउटर लेअर इज कॉल्ड पॅराइटल लेअर, इनर लेअर इज कॉल्ड व्हिसरल लेअर. In between parietal layer and visceral layer there is a space called pericardial space, and into that space there is a fluid called pericardial fluid, and the function of pericardial fluid to maintain the moist in heart. It is a protective in condition. It protects from mechanical injury. It acts as a shock absorber. एवढे functions आपण त्या पेरिकार्डियल फ्लुइडचे काल बघितले. त्याच्यानंतर हृदयाच्या 3 वॉल आपण काल बघितल्या. एंडोकार्डियम, मायोकार्डियम आणि इपिकार्डियम. मग इपिकार्डियम आणि एंडोकार्डियम प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. दे आर मेड अप ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम टिश्यू. Myocardium is made up of cardiac muscle, and cardiac muscles are responsible for contraction and relaxation. त्याच्यानंतर आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्टला सुरुवात काल केली होती आपण. त्यात आपण अप्पर चेंबर, लोअर चेंबर. अप्पर चेंबर्स आर कॉल्ड सुपिरियर चेंबर्स, लोअर चेंबर्स आर कॉल्ड inferior chambers. Superior chambers receive the blood from the body, hence they are called receiving chambers. Inferior chambers distribute the blood to various parts of the body, hence they are called distributing chambers. Upper chambers are called atria or auricles. Lower chambers are called ventricles. Atria are separated by interatricular or interauricular septum. Interatricular septum to interauricular septum. Ventricles are separated by interventricular septum. And atria and ventricle, atria and ventricles are separated by atrioventricular aperture. एक्सटर्नल साइडला आपण कोरोनरी सर्कस बघितली. कोरोनरी ग्रूव्ह आपण त्या ठिकाणी बघितली. आणि त्यानंतर राईट ॲट्रियममध्ये रक्तावण टाकणारी सुपिरियर व्हेना कॅवा, इंफिरियर व्हेना कॅवा आणि कोरोनरी सायनस बघितली. कोरोनरी सर्कस मध्ये दोघी जणी असतात, कोरोनरी आर्टरी आणि कोरोनरी व्हेन आपण बघितली. Coronary artery supply blood to the heart. Coronary vein collects deoxygenated blood from the heart, and coronary veins collect to form a group of coronary vein called coronary sinus, and coronary sinus open into right atrium. तिथे आपण बघितलं राईट वेंट्रिकल पासून पल्मोनरी आर्टरी अराइज झाली, लेफ्ट वेंट्रिकल पासून सिस्टमिक एरोटा अराइज झाले, असे अनेक भाग आपण त्यामध्ये बघितले. त्याच्यानंतर पल्मोनरी ट्रंक जी आपण बघितली काल, डिऑक्सिजन ब्लड देणारी, त्याचे 2 भाग झाले, राईट आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. त्याच्यानंतर आपण सिस्टमिक एरोटा बघितली, त्याचे 3 भाग आहेत सिस्टमिक एरोटाचे. सिस्टमिक एरोटा प्रोव्हाइड ऑक्सिजनेटेड ब्लड टू द बॉडी. जी लेफ्ट वेंट्रिकल पासून अराइज झालेल्या सिस्टमिक एरोटा किंवा एरोटा म्हणतात त्याला. त्या सिस्टमिक एरोटाचे 3 भाग पडतात, पक्क लक्षात ठेवा. असेंडिंग आर्टरी, सिस्टेमिक आर्च आणि डिसेंडिंग एरोटा. असेंडिंग एरोटा, सिस्टेमिक आर्च किंवा एरोटिक आर्च आणि डिसेंडिंग एरोटा. दीज आर द 3 पार्ट्स ऑफ द सिस्टेमिक एरोटा. सिस्टेमिक एरोटाचे 3 भाग पडतात. शरीराच्या वरच्या बाजूला, वरच्या भागानं असेंडिंग, वरच्या बाजूला पुरवणारे असेंडिंग एरोटा, शरीराला पुरवणारे सिस्टेमिक एरोटा आणि शरीराच्या खालच्या भागाला पुरवणारे डिसेंडिंग एरोटा, असे 3 भाग
त्या ठिकाणी सिस्टेमिक एरोटाचे पडतात, ते लक्षात ठेवा. नंतर पल्मोनरी ट्रंक आणि पल्मोनरी एरोटा किंवा पल्मोनरी ट्रंक आणि सिस्टेमिक एरोटा जॉइंट्स a structure of fibrous connective band. Pulmonary aorta and systemic aorta joins by a fibrous connective tissue and that tissue is called ligamentum arteriosum. फक्त लक्षात ठेवा. पल्मोनरी ट्रंक आणि सिस्टेमिक एरोटा या दोघांना जॉईन करणारे एक फायब्रस मस्क्युलर बँड आहे, स्ट्रक्चर आहे. त्या फायब्रस स्ट्रक्चरला काय म्हणतात? लिगामेंटम आर्टेरियोसम. चांगलं लक्षात ठेवा सगळं. Ligamentum arteriosum joins pulmonary trunk and aortic arch. आणि हे जो भाग आहे जॉईन करणारा, इट इज द रेमेनंट ऑफ एम्ब्रियोनिक डक्ट कॉल्ड डक्टस आर्टेरियोसस. ही डक्ट जी दोघांना जोडणारी आहे, तिला गर्भावस्थेमध्ये जोडलं जातं, त्याला आपण म्हणतो डक्टस आर्टेरियोसस. हे लक्षात ठेवा, डक्टस आर्टेरियोसस नाव लक्षात ठेवा. एमसीक्यूच्या एरोटिक आर्च मध्ये सुद्धा 3 भाग आहेत. एरोटिक आर्च जे आहे, आर्च असं कमानीसारखा भाग, त्याच्यामध्ये 3 आर्टरी असतात. एक आहे ब्रॅचिओल सेफॅलिक आर्टरी, दुसरी आहे लेफ्ट कॉमन कॅरोटिड आणि तिसरी आहे लेफ्ट सब क्लॅवियन आर्टरी. एरोटिक आर्चचे पुन्हा 3 भाग लक्षात ठेवा. एक आहे ब्रॅचिओल सेफॅलिक इनॉमिनेट आर्टरी, लेफ्ट कॉमन कॅरोटिड आणि लेफ्ट सब क्लॅवियन आर्टरी. 3 त्याचे भाग पडतात. आणि अशा पद्धतीने right atrium receives superior and inferior vena cava along its dorsal surface and pulmonary veins opens into left atrium along dorsal surface of the heart. अशी रचना केली. तर त्यामध्ये ज्या राईट एट्रियम आहेत ते सुपेरियर आणि इन्फिरियर कॅव्हाला रिसीव्ह करतात आणि पल्मोनरी व्हेन जे आहेत त्यांना लेफ्ट एट्रियम रिसीव्ह करतं. दोन्ही एट्रियम त्यांना रिसीव्ह करतात, म्हणून एट्रियाला रिसिव्हिंग चेंबर्स म्हणतात. आणि हे दोन्ही प्रकारचं रक्त रिसीव्ह करतात. राईट एट्रियम डीऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह करतो, तर लेफ्ट एट्रियम ऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह करतो, म्हणून त्यांना आपण रिसिव्हिंग चेंबर्स म्हणतो. इथपर्यंत झालं एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. 4 मार्काला प्रश्न येतो. त्यानंतर हृदय आतून कसं आहे, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट. इंटरनल स्ट्रक्चर मध्ये एट्रियाची आधी माहिती घ्यायची का व्हेंट्रिकलची माहिती घ्यायची. ह्युमन हार्ट इज 4 चेंबर. एट्रिया आर थिन वॉल्ड रिसिव्हिंग चेंबर्स. They are separated from each other by interatricular or interauricular septum. Interauricular septum has oval depression. Interauricular septum वर एक ओव्हल डिप्रेशन, एक गोलाकार खाच असते, त्याला फोसा ओव्हॅलिस म्हणतात. इथेच आईची जेव्हा ब्लड वेसल बाजूला निघते ना, त्या ठिकाणी अटॅच जायचे ओव्हल डिप्रेशनला. म्हणतो ना काहींच्या हार्टला होल आहे, बारीक छिद्र आहे, तेव्हा ही वेसल निघताना तिथे बारीक फोसा ओव्हॅलिस वर छिद्र पडतं. आणि हे 2 एट्रियमच्या मध्ये इंटरएट्रिक्युलर सेप्टम जे आहे त्याच्यावर एक ओव्हल डिप्रेशन असतं, त्या ओव्हल डिप्रेशनला फोसा ओव्हॅलिस म्हणायचं. फक्त लक्षात ठेवायचं एमसीक्यू बरं का. इंटरएट्रिक्युलर सेप्टम हॅज अन ओव्हल डिप्रेशन, इट्स कॉल्ड द फोसा ओव्हॅलिस. इट्स रेमिनंट ऑफ एम्ब्रियोनिक अपर्चर कॉल्ड, त्याच्यामध्ये एम्ब्रियोनिक छिद्र राहते कधी, त्याला म्हणतो आपण फोरमन ओव्हॅलिस. सगळ्यांमध्ये असतं असं काही, तर ते फोरमन ओव्हॅलिस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. फोरमन म्हणजे छिद्र. सुपेरियर व्हेना कॅव्हाला आपण प्री कॅव्हल म्हणतो. सुपेरियर व्हेना कॅव्हा, इन्फेरियर व्हेना कॅव्हा, पोस्ट कॅव्हल अँड कोरोनरी सायन्स तिघी जणी ओपन इनटू राईट एट्रियम. तिघी राईट एट्रियम मध्ये ओपन होतात, हे लक्षात ठेवा. आता हे आलेलं रक्त परत जाऊ नये यासाठी यांच्यामध्ये झडपा किंवा व्हॉल्व्स असतात. ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना कॅव्हा इज गार्डेड बाय युस्टॅचियन व्हॉल्व. फक्त लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, दुसरी लक्षात ठेवा. टॅप opening of inferior vena cava is guarded by eustachian valve, while opening of coronary sinus is guarded by Thebasian valve. कोरोनरी सायनसची जी ओपनिंग आहे ती थिबेसियन व्हॉल्व त्या ठिकाणी पॅक करते आणि ओपनिंग ऑफ इंफेरियर व्हेना कॅवा आहे युस्टॅचियन व्हॉल्व कॅच करते. अँड दीज ओपनिंग आर विदाउट व्हॉल्व्स. आणि मग ह्या 2 ओपनिंग लेफ्ट एट्रियम मध्ये जातात. त्या पद्धतीने 4 पल्मोनरी व्हेन्स ज्या आहेत लेफ्ट एट्रियम मध्ये जाणाऱ्या, त्यांच्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारच्या व्हॉल्व्स नसतात. राईट एट्रियम मध्ये 3 जणी जातात, हे लक्षात ठेवा. सुपेरियर व्हेना कॅवा, इन्फेरियर व्हेना कॅवा, कोरोनरी सायनस ओपन इनटू राईट एट्रियम इनटू इन बिटवीन 3. इन्फेरियर व्हेना कॅवा इज गार्डेड बाय युस्टॅचियन व्हॉल्व, coronary sinus is guarded by Thebasian valve and superior vena cava is without valve.
हे झालं राईट ऍट्रियम. आणि लेफ्ट ऍट्रियमला 4 पल्मनरी व्हेन्स ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करतात. 4 pulmonary veins open into left atrium and they all are without valve. त्यांच्यात कोणत्याच प्रकारच्या झडपा नसतात. Both atria open into ventricular of their respective side by atrioventricular aperture. Right atrium open into right ventricle, left atrium open into left ventricle. Both atria open into their respected opening and that opening is called atrioventricular aperture. तर दोन्हीच्या ओपनिंगला काय म्हणायचं, ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर. राईट साइडला ओपनिंग असते, लेफ्ट साइडला ओपनिंग असते. राईट साइडच्या ओपनिंग मध्ये कस्पिड असतात. राईट साइडला ट्रायकस्पिड व्हॉल्व असते आणि लेफ्ट साइडला बायकस्पिड व्हॉल्व असते. 3 तपकडे असतात म्हणून ट्रायकस्पिड व्हॉल्व, 2 तपकडे असतात बायकस्पिड व्हॉल्व किंवा मिट्रल व्हॉल्व. हे लक्षात ठेवायचं. त्या झडपाया टू प्रिव्हेंट बॅकवर्ड फ्लो ऑफ ब्लड, आले रक्त काय होऊ नये, परत जाऊ नये, यासाठी त्या अपर्चर मध्ये झडपा असतात. हे लक्षात ठेवा. These openings are guarded by cuspid valves and the tricuspid valve is present in the right atrioventricular aperture and bicuspid valve present or mitral valve present in the left atrioventricular aperture. All the heart valves help in maintaining unidirectional flow of blood. रक्त एका दिशेने गेलं पाहिजे, रक्ताची दिशा नाही बदलली पाहिजे. रक्त एक संथ गतीने एकसारखं गेलं पाहिजे, यासाठी एक संघ, एक सतत सातत्य त्या रक्तामध्ये असलं पाहिजे. ते असावं यासाठी लेफ्ट आणि राईट साइडला त्या दोन्हीही व्हॉल्व असतात. राईट साइडला जे असते तिला ट्रायकस्पिड व्हॉल्व म्हणायचं आणि लेफ्ट साइडला जे असते तिला बायकस्पिड किंवा मिट्रल व्हॉल्व म्हणायचं, विसरायचं नाही. आणि ह्या ओपनिंगला म्हणायचं ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर. त्याच्यानंतर हे झाले पूर्ण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट मध्ये ऍट्रिया. आता वेंट्रिकल्स, वेंट्रिकल्स आर इन्फेरियर आहे, थिक वॉल्ड, हे एक लक्षात ठेवायचं. राहिलं लक्षात, ऍट्रिया हॅव अ थिन वॉल्ड and ventricles are thick walled आणि ventricles हे पंपिंग चेंबर आहे. ऍट्रिया पंपिंग चेंबर नाहीये. आपण जेव्हा हार्टला पंपिंग ऑर्गन म्हणतो, हार्टला पंपिंग ऑर्गन म्हणण्याचं मेन रिझन काय आहे, त्याचे व्हेंट्रिकल्स. बिकॉज द व्हेंट्रिकल्स आर पंपिंग ऑर्गन हु पंप्स द ब्लड अँड ब्लड इज आउटसाइड द हार्ट. ब्लड रिमूव्ह फ्रॉम द आउटसाइड द हार्ट ड्यू टू दॅट पंपिंग चेंबर ऑफ द हार्ट. राइट and left ventricle are separated by interventricular septum. Wall of left ventricle is more muscular आहे. लेफ्ट ventricle ची जी वॉल आहे ती more muscular आहे, more thick than the right ventricle, than the about 3 times thicker than right ventricle. राईट ventricle पेक्षा 3 पटीनं तिची जाडी जास्त आहे, कारण लेफ्ट ventricle ला सिस्टेमिक एरोटा मधून पूर्ण बॉडीला आपल्या रक्त पुरवायचे. त्या ventricles मध्ये रिजेस आहेत, ventricles मध्ये मसल्स आहेत. त्या मसलला आपण पॅपिलरी मसल्स म्हणतो. त्या ज्या झडपा आहेत त्या झडपांना आधार देणारे काही फायबर्स आहेत, काही धागे आहेत. त्या धाग्यांना कॉर्डी टेंडनी आपण म्हणतो. पॅपिलरी मसल्स, कॉर्डी टेंडनी असे त्यामध्ये असलेले भाग आहेत. इरिग्युलर फोल्ड स्ट्रक्चर्स त्यामध्ये आहेत, त्यामुळे त्यांना आपण वेगळे नाव दिले आहेत. कॉर्डी टेंडनी, पॅपिलरी मसल्स असे नाव त्यामध्ये आहेत. ते आपण पाहायचं आहे. असं हे थोडक्यात हृदयाची व्यवस्थित माहिती लक्षात ठेवायची. ह्युमन हार्ट किती कप्प्यांचे, 4 कप्प्यांचे, 4 चेंबर, अप्पर चेंबर अँड लोअर चेंबर. वरचे ऍट्रिया, खालचे व्हेंट्रिकल. ऍट्रियाला काय पुस्तकामध्ये ऑरिकल्स पण म्हणतात. बरोबर, त्या कोण कशाला सेपरेट केले लक्षात ठेवायचं. ऍट्रिया आर सेपरेटेड बाय इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम, व्हेंट्रिकल्स आर सेपरेटेड बाय इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. ऍट्रिया वरचे खालचे ऍट्रिया अँड व्हेंट्रिकल्स आर सेपरेटेड बाय ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर. वरच्या खालच्या मध्ये राईट आणि लेफ्ट साइडला अपर्चर छिद्रे, आणि राईट साइडला ट्रायकस्पिड व्हॉल्व आहे आणि लेफ्ट साइडला बायकस्पिड व्हॉल्व आहे. एकूण तुमच्या हृदयामध्ये 5 व्हॉल्व्स आहेत. इन्फेरियर व्हेना केव्हा मध्ये कोणती, युस्टॅचियन व्हॉल्व. कोरोनरी सायन्स मध्ये थिबॅसियन व्हॉल्व. सिस्टेमिक एरोटा आणि पल्मोनरीच्या कॉमन मध्ये सेमिल्युनार व्हॉल्व. आणि आपण आता पाहिल्या अशा बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड व्हॉल्व. सो देर आर 5 valves present in the heart. Which are these? Tricuspid valve कोणत्या साइडला आहे, राईट साइडला, ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर मध्ये. बायकस्पिड valve और मिट्रल valve कुठे, लेफ्ट साइडला, ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर मध्ये. युस्टॅचियन valve कुठे, इन्फेरियर व्हेना केव्हा मध्ये. थिबॅसियन valve कुठे, कोरोनरी सायन्स मध्ये. आणि मोठ्या मोठ्या ज्या सिस्टमिक एरोटा आहे त्याचं वापस जाऊ नये त्या ठिकाणी सेमिल्युनार व्हॉल्व्स आहेत. आणि सगळ्या व्हॉल्वचं फंक्शन आहे टू मेंटेन द फ्लो ऑफ ब्लड
in unidirectional and to prevent backward flow of blood. आलेलं हृदयात रक्त परत जाऊ नये आणि रक्ताचा प्रवाह एका दिशेने आणि व्यवस्थित व्हावा, हे सगळ्या व्हॉल्व्हचं फंक्शन आहे, झडपांचं फंक्शन आहे. व्हॉल्व्ह आपल्या आपण टायर मध्ये हवा भरतो त्याला व्हॉल्व्ह असतो, वॉल्व म्हणतो चुकून, ते व्हॉल्व नाही व्हॉल्व्ह आहे. ते व्हॉल्व काय करतं, गेलेली हवा चाकातली परत येऊ देत नाही, त्याला व्हॉल्वच म्हणतात. तसे आपल्या हृदयामध्ये व्हॉल्व असतात, त्या झडपा असतात. त्या झडपांचं लक्ष द्या, व्यवस्थित ठेवा. हे असे 3 सेपरेशन लक्षात ठेवा व्यवस्थितपणे. आणि मग राईट ॲट्रियम आणि त्याच्यानंतर लेफ्ट ॲट्रियम. राईट ॲट्रियम रिसिव्ह काय करतं, डीऑक्सिजनेटेड ब्लड थ्रू सुपरियर व्हेना कावा, इंफिरियर व्हेना कावा अँड कोरोनरी सायन्स, हे लक्षात ठेवायचं. लेफ्ट ॲट्रियम रिसिव्हज ऑक्सिजनेटेड ब्लड थ्रू 4 पल्मोनरी व्हेन्स. आता 4 पल्मोनरी व्हेन्स मध्ये मात्र कोणत्याच प्रकारच्या काही नाहीयेत, झडपा नाहीये. सुपरियर व्हेना कावा मध्ये सुद्धा झडप किंवा व्हॉल्व नाही, हे लक्षात ठेवायचं. मग आता इकडे खाली यायचं व्हेंट्रिकल कडे. राईट व्हेंट्रिकल काय करतं, पल्मोनरी ट्रंक अराइज करतं. लेफ्ट व्हेंट्रिकल काय करतं, सिस्टमिक एरोटा अराइज करतं. मग ते पल्मोनरी ट्रंक काय करतं, डीऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जातं लंग्स कडे ऑक्सिजनेशनसाठी, आणि सिस्टमिक एरोटा काय करतं, ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जातं पूर्ण शरीराला मदत करण्यासाठी. अशी सगळी रचना केली. मग इंटर ॲट्रिक्युलर सेप्टम वर एक ओव्हल डिप्रेशन, गोलाकार खाच आहे, त्याला आपण काय म्हणतो, फोसा ओव्हॅलिस, आणि तिथे बारीक एक छिद्र असतं, त्याला फोरमन म्हणतात. आणि हेच सगळे स्ट्रक्चर लक्षात आपण व्यवस्थित ठेवलं तर हृदयाची माहिती पक्की लक्षात ठेवू शकते. वजन, आकार सगळं पूर्ण, एक्सटर्नल, इंटरनल, कंडक्टिंग सिस्टीम, वर्किंग ऑफ हार्ट सगळंच लक्षात राहतं हृदयाचं व्यवस्थितपणे. मग आधी ते सेपरेशन लक्षात ठेवायचं, व्यवस्थित चुकायचं नाही. मार्ग चुकला, कोणतं रक्त, कोणती व्हेन, कोणती आर्टरी घेऊन चालली, ती सगळं चुकून जातं पूर्ण. आता कोरोनरी सल्कस आहे, कोरोनरी सल्कस मध्ये 2 जण राहतात, कोरोनरी आर्टरी आणि कोरोनरी व्हेन. आता हे वेगळं सर्क्युलेशन आहे, त्याला आपण कोरोनरी सर्क्युलेशन म्हणतो. मग याच्यामध्ये काय होतं की कोरोनरी आर्टरी सप्लाय ऑक्सिजनेटेड ब्लड टू द हार्ट अँड कोरोनरी व्हेन कलेक्ट्स डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द हार्ट and coronary vein join to form coronary sinus again, and that coronary sinus open into right atrium. Superior vena क्या open into right atrium, inferior vena क्या open into right atrium. डोक्याकडचं सगळं रक्त डीऑक्सिजनेटेड जे आहे ते सुपरियर व्हेना क्या वाहते, खालच्या बॉडीचं सगळं रक्त इन्फ्रियर व्हेना क्या वाहते, आणि हृदयाचं वापरून झालेलं जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे ती कोरोनरी सायनस आणते, म्हणजे कोरोनरी व्हेन कोरोनरी सायनस मध्ये आणते, आणि मग ती मिळून त्या राईट ॲट्रियम मध्ये ते रक्त टाकतात. ही रचना आहे. मग राईट ॲट्रियम रक्त कुठे येतं, राईट व्हेंट्रिकल मध्ये. तर त्या मधून वरून खाली रक्त येताना जिथं जे अपार्चर आहे त्या छिद्राला आपण ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपार्चर म्हणतो. मग राईट साईडचं रक्त व्यवस्थित यावं यासाठी 3 कस्पिड आहेत, म्हणून तिला नाव ठेवले ट्रॅक कस्पिड व्हॉल्व. अशी रचना केलेली. लेफ्ट ॲट्रियम मध्ये रक्त पुन्हा लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येतं, तिथे ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपार्चर आहे, आणि त्या ठिकाणी 2च कस्पिड आहेत, म्हणून तिला बाय कस्पिड व्हॉल्व म्हटलेलं आहे. त्या शोध मिट्रल नावाच्या शास्त्रज्ञाने लावला, म्हणून त्याला मिट्रल व्हॉल्व पण असं म्हणतात. मग ते लेफ्ट ॲट्रियम मध्ये रक्त लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येतं. लेफ्ट साईडचं आपलं रक्त ऑक्सिजनेटेड आहे, आणि राईट साईडचं आपलं रक्त डीऑक्सिजनेटेड आहे, लक्षात ठेवायचं. भाग चुकायचे नाही. मग पल्मोनरी ट्रंक आणि सिस्टमिक एरोटा यांना एका फायब्रस स्ट्रक्चर बांधलेले, त्याला लिगामेंटम आर्टिरिओजम म्हणतात. हे छोटे छोटे भाग लक्षात ठेवायचे व्यवस्थित. पूर्ण हृदयाची माहिती आपल्या लक्षात राहते. 100% हृदय व्यवस्थित केलं तुझ्या एमसीक्यू येतात सीटी मध्ये, नीट मध्ये, आणि पद्धतशीर लक्षात ठेवलं तर आपल्याला येऊ शकतो. ओके, सी यू.